ओके. मग काय चाललंय? आजचा टॉपिक काय आहे? आज प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. काय करायचे दास? विल डू सम प्रॅक्टिकल्स. बाकीचे लोक एवढा आज काउंट कमी का? ठीक आहे, येत राहू दे त्यांना त्यांच्या हिशोबाने, पण वी कांट वेट फर्दर. कारण की प्रॅक्टिकल आहे, त्याच्यात वेळ खूप जाणार आहे. ओके. सो आजचा टॉपिक आहे ऑरा. ऑरा म्हणजे काय? त्याला स्कॅन कसं करायचं? ऑराचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या लाईफमध्ये? तर सगळ्यांनी ऑरा हा वर्ड तरी सगळ्यांनी ऐकला असेल आय गेस. ऑरा आपण ऐकलं आतापर्यंत? ओके. किंवा आभा मंडळ ऐकलं असेल. एखाद्याचा आपण बोलतो की ह्याचा ऑरा खूप छान आहे, खूप स्ट्रॉंग फिलिंग येते याचा ऑरा बाहेर त्याच्या सोबत असल्यावरती आपल्याला खूप बरं वाटतं. तर त्या हिशोबाने ऑरा म्हणजे काय एक्झॅक्टली कोणाला माहिती आहे ऑराचा अर्थ काय आहे? काही तुम्हाला जे काही माहित असेल तर आधी व्हिडिओज ऑन करा सगळ्यांनी. इथे येणार असाल तर व्हिडिओज ऑन झाले पाहिजे. तर येस, व्हॉट इज ऑरा? आजूबाजूची परिस्थिती. आजूबाजूची परिस्थिती. परिस्थिती. ओके. अजून कोणाला माहितीये ऑरा म्हणजे काय? येस. आपण जी एनर्जी कॅरी करतो आणि जे रिफ्लेक्ट करतो. ओके. म्हणजे एनर्जी. ओके, एका प्रकारची एनर्जी. फाईन. अजून जेव्हा आपण बाहेर कुठे गेलो किंवा बसमध्ये गेलो, आपल्या आजूबाजूचे लोक असतात, त्यांच्या सोबत राहतो, त्यांच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. ओके, जे फाईन. ठीक आहे, एकच मिनिट. हा काय नको. येस. प्रमिता, अनम्यूट करा. अनम्यूट करा अँड देन स्पीक. माईक ऑफ आहे. अनम्यूट अनम्यूट. अभी आ रहा मैम? हाँ येतो, बोला. हेलो। हाँ बोला. मैंने ना मतलब हीलिंग के 2-3 सेक्शन किए थे, तो वो सर ने मुझे समझाया कि ओरा मतलब जो अपना शरीर रहता है उसके आजू बाजू में जो एनर्जी रहती है, मतलब जैसे निगेटिविटी या पॉजिटिव, उसको ओरा बोलते हैं। ठीक आहे. इन शॉर्ट काय आपण बघितलं की ऑरा म्हणजे एनर्जी. पण ओके. आता आपल्याला कळतं एनर्जी आहे वगैरे सगळं आहे, पण ही एनर्जी नेमकी कोणती आहे, कसली एनर्जी आहे हे आपण बघणार. हे आधी आपल्याला कळणं गरजेचं आहे की एनर्जी एनर्जी बोलतो की एनर्जी एक्झॅक्टली आहे काय. ऑरा म्हणजे मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं झालं किंवा हिंदीमध्ये काय असेल ना, इट इज आभा मंडळ. आभा मंडळ, आपल्या आभाचं मंडळ म्हणजे वलय जे आपल्या शरीराच्या भोवती आहे. त्याच्यामध्ये एनर्जी आहे. येस, एनर्जी आहे. तर ही एनर्जी नेमकी कुठली आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. आपल्या भोवती जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे त्याला बोलतात ऑरा. ती आपण काय करू शकतो? तिचा अनुभव घेऊ शकतो. तिला आपण सेन्स करू शकतो. का सेन्स करू शकतो? कारण त्याच्या आतमध्ये काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, व्हायब्रेशन्स आहेत. एनर्जी आहे म्हणजे तिथे व्हायब्रेशन तर असणारच आहे. आपण एखाद्याचं बोलतो ह्याचा वाईब खूप चांगला आहे, त्याचं वाईब वेगळं खास नाहीये. वाईब म्हणजे काय? व्हायब्रेशन. आणि कसलं व्हायब्रेशन? त्याचं व्हायब्रेशन म्हणजे कोणाचं? त्याच्या ऑरावरती जे व्हायब्रेशन चालू आहेत ते आपण सेन्स करू शकतो. म्हणून आपल्याला जाणवतं की तो व्यक्ती समोरचा पॉझिटिव्ह ऑराने येतोय की निगेटिव्हिटीने येतोय. आणि त्याच्यामधली पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी म्हणजे काय? त्याच्या ऑरामध्ये किती लेवलची निगेटिव्ह एनर्जी साठलेली आहे ती आपण फील करू शकतो. निगेटिव्ह एनर्जी साठलेली आहे म्हणजे त्याच्या ऑरा लेवलवरती काहीतरी डिस्टर्बन्स चालू आहे. कळलं? पण ती मला का अफेक्ट करते? त्याचा ऑरा त्याच्याकडे पाहिजे, मला कशाला फरक पडायला पाहिजे? आपल्याला कशाला फरक पडतो? आणि फरक पडला तरी म्हणजे आपल्याला जरी जाणवलं तरी त्याचं काय करायचं आपण? हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे.
एक तर ही काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रॉन्स आहे, प्रोटॉन्स आहे, न्यूट्रॉन्स आहे, ते प्रत्येकामध्ये आहे. मग तो सजीव असो निर्जीव असो, याचा अर्थ एनर्जी प्रत्येकामध्ये आहे. म्हणजे ऑरा सुद्धा फक्त सजीव माणसाला आहे का? तर नाही. ऑरा हा सजीव असो एखादी निर्जीव वस्तू असो, प्रत्येकाला ऑरा आहे. आपल्या समोर आपल्या घराच्या भिंती असतील, टेबल असेल, चेअर असेल, त्या प्रत्येकाला ऑरा असतो. एखाद्या जागेवर गेलो आपल्याला वाटतं ना की इथे काहीतरी विचित्र वाटतंय, अनकम्फर्टेबल वाटतंय, घुसमटल्यासारखं वाटतंय. ह्याचा अर्थ काय? त्या वास्तूचा ऑरा निगेटिव्ह आहे. एखाद्या वास्तूला पण ऑरा असतो. समजते? आता ऑरा म्हणजे एक्झॅक्टली कसा दिसतो? तर आपण जेव्हा बघतो देवाच्या पाठीमागे, फोटोच्या पाठीमागे ते जे वलय ड्रॉ केलेले असतात, ते काय म्हणून रिप्रेझेंट करतात? त्या शक्तीचा, त्या किंवा त्या देवाचा ऑरा. आणि तो एकाच रंगाचा असतो का? तर नाही, त्याला पण रंगाच्या छटा असतात, लेअर्स असतात. बरोबर? बघितलं कधी काय एकच व्हाईट रंग असतो दिलेला? नाही. कधी कधी एकच व्हाईट असेल किंवा कधी कधी त्याचे लेअर्स दिसतात आपल्याला, ग्रेडिएशन्स असतात. तर आपल्याला सुद्धा आपण बोलतो वलय, वलय म्हणजे एकच असं कव्हरिंग नाहीये. आपल्या आतमध्ये जे 7 चक्र, जे मुख्य मेजर जे 7 चक्र जे आपण उद्या बघणार आहोत, त्याच्याशी हे ऑरा कनेक्टेड असतात. म्हणजेच ऑराचे काय आहेत? लेयर्स आहेत. ऑराचे लेयर्स आहेत, एकच लेअर नाहीये ती. ठीक आहे? तर मग हे 7 चक्र, त्यातले प्रत्येक चक्र त्याच्या प्रत्येक ऑराशी कनेक्टेड आहेत. समजते? म्हणजे विचार करा, जर ऑरा लेवलवरती काही डिस्टर्बन्स झाला तर चक्रा लेवलवरती होणार आहे. म्हणून ऑरा महत्वाचा ठरतो. आपले पूर्वज काय बोलायचे की संगत आणि पंगत जरा विचार करून करा. का म्हणून संगतच आणि पंगतच? कारण असं म्हटलं जातं, आपल्या आजूबाजूचे जे 5 व्यक्ती असतील ना, तसंच आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. एखादं आपले जे समजा आजूबाजूची लोक किंवा मित्रमंडळ असेल जे सतत निगेटिव्ह काहीतरी बोलते, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करते, तुम्ही लाईफमध्ये पुढे जाल का? तर त्यांच्यासोबत आपण जास्त वेळ घालवत असू तर नाही. त्यांचे शब्द, त्याची एनर्जी आपल्याला अफेक्ट करते. किंवा एखादा सतत चांगला बोलत असेल, पॉझिटिव्हिटी बोलत असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला प्रोत्साहन देत असेल, तर हळूहळू आपण पण त्याच्यासारखे व्हायला लागू किंवा आपली प्रगती होणार आहे. असं का होतं? तो बोलतो म्हणून आपण ऐकतो म्हणून असं होतं का? केवळ हेच नाहीये. कोणत्याही प्रकारची नेगेटिव्हिटी जेव्हा एंटर करते ती डायरेक्ट बॉडीवरती येते का? नाही. ती आधी तिचा जे प्रवेश आहे, तिचा जो एंट्रन्स आहे, तो आधी ऑरा लेवलवरती होत असतो. ऑरावरती पण डायरेक्ट आल्या आल्या शरीरावरती येत नाही. काही गोष्टी असेल तात्पुरत्या त्या येतील, पण ज्या मेजर डिसऑर्डर्स आहेत, मग तिथे कोणत्याही प्रकारचे डिसऑर्डर्स किंवा डिसीज आपण बघितले, लाईफस्टाईल असेल किंवा कसलेही काही असो, एखादा विचार जरी आला तो डायरेक्टली आपल्या शरीरावरती परिणाम नाही दाखवत. तो आधी ऑरा लेवलवरती एंटर करतो, ऑराच्या एक लेअरवरती तो पास ऑन होतो, तिकडे अक्युम्युलेट होत 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 एक लेअर तो पास करतो, साठवला जातो, नंतर तो चक्रांवरती येईल, चक्रांवरतून तुमच्या जे बाकीचे जे छोटे छोटे एनर्जी सेंटर आहेत तिकडे जातील, तिकडून तुमच्या नाड्यांपर्यंत जाणार, नाड्यांमधून सेल्स म्हणजे पेशींपर्यंत जाईल, पेशीमधून मग ते रिस्पॉन्ड होऊन करणार आपलं शरीर, मग तसंच ऑर्गन लेवलवरती येऊन तुमच्या शरीरावरती त्याचे सिम्पटम्स दिसतात. आता एवढा सगळा कोर्स ऑफ टाइम निघून गेला, याच्यामध्ये काही महिने जातील, वर्ष जातील, कितीतरी जातील. पण तो विचार किंवा ती नेगेटिव्हिटीने एंटर केव्हा केलेलं? कितीतरी वर्षापूर्वी किंवा कितीतरी महिन्यापूर्वी, पण त्याचा इफेक्ट लगेच दिसतो का आपल्याला? त्यामुळे कधी कधी अचानक डिसऑर्डर्स बाहेर पडा, अरे हे कसं काय आलं, हे अचानक कसं काय झालं, हे रिपोर्टमध्ये कसं काय आलं, ते कसं काय आलं म्हणजे आधीच आलेलं, पण ते कळलं नव्हतं. ते साठत गेलं आणि मग ते हळूहळू बाहेर पडत आलं आणि तेव्हा कळलं, अरे बापरे. मग हेच जर समजा लाईफ मधले 30 ते 40% प्रॉब्लेम्स फक्त या ऑराच्या क्लेन्झिंगने म्हणजे साफसफाईने जर आपण काढून टाकले तर काय हरकत आहे? आणि किती मिनिटाची प्रोसेस आहे? 3 ते 5 मिनिटाची. रोज जर आपण 3 ते 5 मिनिटं ह्या गोष्टीसाठी वापरले तर आयुष्यात ऑलरेडी आलेले 30 ते 40% किंवा येणारे 30 ते 40% प्रॉब्लेम जर आपण असेच सॉल्व्ह करू शकतो 3 मिनिटांमध्ये, तर काय हरकत आहे आपल्याला ते करायला? मेकॅनिझम कळलं की कुठून काय येतं, कुठे कसं बाहेर येतं. म्हणून ऑरा स्टडी करणं का गरजेचं आहे किंवा चक्रा उद्या आपण जे स्टडी करणार आहोत ते का महत्वाचे आहे? इथपर्यंत कळलंय? कशाबद्दल आणि हे का बोलतोय आपण किंवा का शिकतो? तर ह्याच्यामध्ये ऑरा बघणं
हा टास्क नाही आहे आजचा, किंवा हे इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट काय आहे की त्या ऑराच्या माध्यमातून आपण आपलं लाईफ बेटरमेंट कडे कसं नेऊ शकतो. ठीक आहे. हे तर आपण बघणार आहोत की ऑरा कसा बघू शकतो, युअर नेकेड आईजने किंवा डायरेक्ट कोणतेही गॅजेट्स यूज न करता सुद्धा आपण ऑरा बघू शकतो, सेन्स करू शकतो, स्कॅन करू शकतो, काही हरकत नाही. पण ते आपलं उद्दिष्ट नसलं पाहिजे. ते तर कोणत्या गॅजेटने पण करून टाकू, डॉझरने करू, एल्ब्रॉडने करू किंवा ऑरा स्कॅनरने, फोटोग्राफी सगळ्याने करू. पण स्वतःच्या स्वतः त्याला डिटेक्ट कसं करू शकतो आणि हील करू शकतो हे महत्वाचं आहे. समजतंय? इथपर्यंत कळलं ऑरा म्हणजे काय आणि कसा अफेक्ट होतो. तर आता आपण काय बघणार आहोत, चला बघू की ऑरा दिसतो की नाही. तुमच्या समोर, तुमच्या हातामध्ये एक पेन आहे, पेपर असेल समोर, त्यातला एक ब्लँक पेपर उघडायचा. त्याच्या पेपरच्या मध्यभागी एक मीडियम साईजचा डॉट ड्रॉ करा, एक वर्तुळ ड्रॉ करा, बिंदू. आणि त्याच्याकडे वरून 90 डिग्रीने बघा, जरा फोकस करा. त्याच्या आजूबाजूला त्या डॉटचा तुम्हाला ऑरा दिसेल, एक व्हाईट कलरचा त्याला वलय दिसेल. दिसला? येस. ओके. आता काय करा, तो पेज जरा पलटी करा आणि तिथे तुमच्या हातातला पेन जो आहे तो असा आडवा ठेवा त्या पेजवरती आणि पेनचा ऑरा बघायचा प्रयत्न करा. दिसतोय? ओके, व्हेरी गुड. ज्यांना दिसला त्यांनी काय करायचं, तो पेन बाजूला करा आणि त्याच्याऐवजी आपल्या हाताचा पंजा ठेवा खाली त्या पेजवरती आणि हाताचा पंजाचा ऑरा बघा, दिसतोय का? दिसला? गुड. आता माझा ऑरा दिसतोय का बघा. फोकस ऑन माय थर्ड आय चक्रा किंवा माझ्या नोज टिप वरती ध्यान केंद्रित करायचं. आय जस्ट मूव्ह. आता ज्यांना दिसला असेल व्हाईट कलरचा थोडासा वलय दिसला असेल, ज्यांना दिसलं त्यांनी पुन्हा फोकस करा. आता बघा की त्याचा जो साईज आहे त्याची विड्थ वाढते का आणि तो हलतोय का. हो, वाढतोय. वाढतोय? व्हेरी गुड. म्हणजे नेकेड आईजने आपण समोरच्याचा ऑरा बघू शकतो. तुमच्या घरातल्या पण व्यक्तींचा तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून फक्त त्यांना काय करायचं, प्लेन भिंतीच्या पाठी समोर उभं करायचं. काहीतरी ऑलरेडी प्रिंट वगैरे असेल तिकडे तुम्हाला डिस्टर्बन्स येणार, नीट दिसणार नाही. ओके. जेव्हा ही प्रॅक्टिस होते तेव्हा तर आपण सगळ्या ऑराचे लेयर्स किंवा त्याचा पर्टिक्युलर रंग, कारण की प्रत्येक माणसाचा एक डॉमिनंट रंग असतो ऑराचा, तो दिसायला लागतो. सुरुवातीला व्हाईट दिसेल, नंतर नंतर हळूहळू त्याचे शेड्स ऍक्च्युअल मध्ये आहे ते दिसतात. नंतर हळूहळू हे दिसायला लागतं की त्याच्या ऑरामध्ये कुठे ते पॅचेस आहेत किंवा कुठे त्याला निगेटिव्हिटी साचलेली आहे, ते पण आपण नेकेड आईजने बघू शकतो. पण ते आता नाही, ते लेवल 3 नंतर पण. ठीक आहे. पण आता सध्या तुम्हाला व्हाईट रंगाचा दिसणारच, प्रत्येकाला दिसतो. हो. कारण की तो आहेच प्रत्येकामध्ये, तर तो दिसणारच, नो डाऊट अबाउट इट. तर आता हे बघणं मोठी गोष्ट नाहीये. आता आपण एक काम करूया, इथे मला 2 व्हॉलेंटियर्स लागतील. कोण करते? प्रॅक्टिकल करायचे. ओके. विशाल पाटील अँड वन मोर.
बघा प्रॅक्टिकल आहे, केल्याशिवाय कळणार नाहीये की कसं करायचं. सो सोबत कोणतरी तुमच्या हवं आहे प्रॅक्टिकल करायला. तुमच्या सोबत घरातलं कोणतरी व्यक्ती आपल्याला लागणार आहे. आहे घरी कोण? नाहीये. ओके, जेवताय? अजून जेवण झालं नाहीये? ओके. सो नेक्स्ट प्रमिता, एनीवन इज देअर? हा, अनम्यूट करा. अजून एक लागणार आहे मला. हे बाकीचे जे बसले आहेत ना बघत, त्यांना काही समजणार नाहीये. त्यापेक्षा नका येऊ, जा गेलात तुम्ही तरी चालणार आहात. शेवटी प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल असंच होत नसतं बघत. बुवांचं कीर्तन चालू नाही ऐकलं आणि उद्या झोपायला गेलो रात्री. चालेल. माझ्या घरी अजून कोण आले किती नाही. वर्षाचा आहे? 12 years, मॅम. हा, ठीक आहे, चालेल. तुम्हाला इथे याच्यात घेते पिन मध्ये. अजून कोण आहे? जयश्री कांबळे. माझ्या घरी कोण नाही मॅम अजून आले घरी. ओके, चालेल. असं करते असं काही हे प्रॅक्टिकल माझ्यासाठी चाललंय. सगळेजण आता उपकारच करतात माझ्यावर जणू काही. हो की नाही? मला शिकायचंय की तुम्हाला यातून फायदा करायचा आहे. अटेन आपण करतोय पण त्याचा उपयोग कोण करून घेणार आहे? मला शिकायचंय पण माझ्याकडे अजून आणि 10 दॅट आय नंतर कॅन अंडरस्टँड. तुमचं मला समजतंय. पण हे जे आहेत ना कॅमेरे बंद करून बसलेले, अच्छा. त्यांचं मी बोलते. मॅडम माझा मी घरात आता एकटाच आहे. नाहीतर मला करायला आवडलं असतं पण मी घरात आय एकटाच आहे. अंडरस्टँड. म्हणून मी तुम्हाला विचारलं नाहीये, काही काहींनाच विचारते मी. ठीक आहे, पण नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फाईन, ठीक आहे, चल. सो आय एक्सप्लेन यू व्हॉट टू डू. ओके, तुम्हाला काय करायचं आहे प्रमिता, राईट? हा. इथे आपण फक्त डिटेक्ट करणार आहोत ऑरा, की आपण स्वतःच्या हातांनी ऑरा सेन्स करू शकतो की नाही. ओके, डोळे आपल्याला बंद ठेवायचे आहेत आणि फक्त हातांना काहीतरी आपल्याला जाणवेल. काय जाणवेल ते मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला दोघांना काय करायचं आहे, एकमेकांच्या अपोजिट उभं राहायचं आहे, सरळ. ठीक आहे, आधी फक्त ऐकून घ्या. आधी त्याला उभं करू नका, नाही तर काही समजणार नाही. एकमेकांच्या अपोजिट उभं राहायचं आहे. मी दिसते तुम्हाला? नाही तर मला पण हे घेऊ द्या. नाही दिसत नाहीये मॅम तुम्ही. तुम्हाला आता दिसत असेल सगळ्यांना? ओके, एकमेकांच्या अपोजिट उभं राहायचंय. थोडं लांब उभं राहायचं, जेवढं शक्य असेल तेवढं लांब एकमेकांच्या अपोजिट उभं राहायचंय. त्यानंतर काय करायचंय, दोघांनी हात रब करायचे आणि आपल्या हृदय चक्रासमोर अशा पद्धतीने ठेवायचे. Fine? एवढं. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजेच प्रमिता, तुम्ही फक्त डोळे बंद करून असंच उभं राहायचंय. तुम्हाला काही हालचाल करायची नाहीये. व्हेअरॅज तुमच्या मुलाने काय करायचंय, त्याने जितका शक्य असेल तेवढं लांब तुमच्यापासून उभं राहायचंय आणि जिथून उभा असेल तिकडून असे हात धरून तुमच्याकडे एकदम हळूहळू चालत यायचंय. लिटरली एकदम स्लोली चालत यायचंय. आपण चोर पावलांनी कसं एखादा चोर चालत आला तर कसा इतका हळू चालत येईल, एक्झॅक्टली इन दॅट वे त्याला हळूहळू तुमच्याकडे यायचं आहे. असे हात धरून. तो जेव्हा तुमच्याकडे चालत येत असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या हातावरती काहीतरी व्हायब्रेशन किंवा कोणतरी आपल्याला ढकलतंय असं जाणवेल. आणि ज्या क्षणाला तुम्हाला ते जाणवेल की काहीतरी येतंय तेव्हा त्याला बोलायचंय स्टॉप. ओके, अँड देन तुम्हाला बघायचंय की तिकडे किती डिस्टन्स आहे, किती डिस्टन्सवर तुम्हाला ते जाणवलं. ठीक आहे, कळलंय? ओके, आधी एवढंच करा, पुढचं मी सांग. ओके, देन स्टार्ट. विभाग एसी नंतर लावणं बाळा. चल इथं उभा राहा. असू दे, ते नेटचा प्रॉब्लेम. मॅम बॅकला उभे राहिले पाहिजे. चालेल चालेल. आता मी असं उभं राहील, तू असं करा.
अनम्यूट करा. हा बोला. थोडस असं पुश केल्यासारखं वाटलं मॅम त्याने मला. ओके, आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, लगेच अजून एक करायचंय. ते म्हणजे आता आपल्याला काय बघायचंय, किती किती डिस्टन्स वरती होता तो तुमच्यापासून, किती पावलं दूर असेल, व्हॉट डू थिंक? पाच सहा फूट मॅम ओके, माझ्यापासून. आता काय करायचं आहे, आपल्याला चेक करायचं ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. हाऊ टू चेक दॅट? किंवा ऑरा पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊ शकतो का, आपण ते फक्त सेन्स करायचंय. घरामध्ये एखादी Okay. हेल्दी गोष्ट असेल, फॉर एक्झाम्पल फ्रूट किंवा लाडू बिडू, असं काही जे हेल्दी गोष्ट असते ते त्याला हातात द्यायला घ्यायचंय, त्याच्या हातात आपण द्यायचंय. आणि सेम प्रोसिजर असणार आहे. एक मॅम तो तुम्हाला तिकडेच उभं राहायचंय आणि सेम प्रोसिजरने त्याला हळूहळू फक्त हातात धरून चालत यायचंय. आता काय होणार आहे, Okay. आधी लॉजिक काय याच्या पाठी, जर हेल्दी गोष्टीने काय व्हायला पाहिजे, ऑरा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, बरोबर? म्हणजे जेव्हा ऑरा स्ट्रॉंग होईल तेव्हा ऑराचा जो डायमीटर आहे, म्हणजे त्याची व्याप्ती वाढणार. म्हणून तो आत्ता समजा इथे तर तुम्हाला सेन्स झाला इथे आल्यावर, तर ऑरा स्ट्रॉंग झाल्यावर तुम्हाला लांब असताना सेन्स होणार, कारण की त्याचा डायमीटर वाढलाय. ओके, वेर ॲज त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्याच्या हातामध्ये हेल्दी गोष्टीच्या ऐवजी काहीतरी अनहेल्दी गोष्ट, चॉकलेट, चिप्स, ब्रेड वगैरे जे काय असेल ते द्यायचंय घरी, चिवडा वगैरे. ते दिल्यावरती ते सेम प्रोसिजरने त्याला सांगायचं. आणि आता समजा मगाशी इथे फर्स्ट टाइम इथे तुम्हाला कळला, तर आता इकडे आल्यावर कळणार, कारण त्याचा ऑरा काय होणार, वीक होणार, त्याचं डायमीटर कमी होणार. लॉजिक कळलं, काय लॉजिक आहे? ओके एव्हरीवन, ठीक आहे, करा स्टार्ट. एक फ्रूट आणलं का तिथून मँगो घे, मँगो संत्री काही पण असेल ते. मँगोज घे साधारण ते दिसेल. बाकीच्यांनी आपापल्या घरी करायचं आहे. तुमचा आवाज नाही, म्यूट झालात, बोला. वही पोझिशन में खड़े रहना, सेम पहले सेम रहते. सेम, अजून लांब गेलात तरी चालेल, डिस्टन्स वाढवलं तरी चालेल. पर वो क्रॉस में जा रहा तो चलेगा क्या, मतलब हाँ स्ट्रेट नहीं चल, जाएगा फिर क्रॉस 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 विल डू, सिर्फ सामने चाहिए, दैट्स इट. क्रॉस विल डू, बट सामने से आना चाहिए. उसको भी आप कर लेना क्या करना है, मॅम. बोला. त्याने पण डोळे बंद करायचे, नाही त्याने नाही पण डोळे बंद करायचे आहे का? नाही नाही नाही, फक्त तुम्ही डोळे बंद करा. ओके. थोडंसं चोडा पुन्हा करा, तो खूप फास्ट दिल से आला. करना है. हा, खूप फास्ट आला. खूप हळू आहे बेटा तिथून. त्यामुळे तुम्हाला एकदा हळू सेन्सच आहे. होऊन नाही गेला.
जाणवल्या जाणवल्या स्टॉप बोलायचे. Unmute कर. करते. त्याला एवढं जवळ यावं लागलं, त्याला ते सूट होत नाही आहे. त्याचा ऑरा ह्याच्याने स्ट्रॉंग होण्याच्या ऐवजी काय झाला, वीक झाला. ओके, ओके. ह्याच्याने आपण हे पण शोधू शकतो की ती पर्टिक्युलर गोष्ट त्या व्यक्तीला सूट होते की नाही होते. म्हणून मी रिपीट करायला सांगितलेलं, जस्ट आपल्याला एन्शुअर करायचं होतं की त्याला सूट होते की नाही होते. तर अशा पद्धतीने आपण हे पण चेक करू शकतो की एखाद्याची, आता ते लेव्हल 2 ला लेव्हल 3 ला वेगळी टेक्निक आहेत एनर्जी चेक करण्याची. पण ऑरा जेव्हा आपला वीक होतो, राहू द्या, झालं आता बस. ऑरा जेव्हा वीक होतो तेव्हा त्याचं लॉजिक आधी समजून घेतलं गरजेचं आहे की ऑरा स्ट्रॉंग होतो म्हणजे त्याचं डायमीटर, त्याची व्याप्ती वाढणार. जेव्हा वीक होणार त्याच्या डायमीटर काय होणार, कमी होणार. याचा अर्थ काय असतो, याचा आपण काय लावू शकतो. आता हे सगळं काय जादूचे प्रयोग म्हणून आपण केलं का, तर नाही. एखादी निगेटिव्ह व्यक्ती जेव्हा आपल्या सोबत असते तर आपल्याला कधी कळणार, आधीच कळणार की नंतर कळणार? कधीच करा. नंतर कळणार, कारण की ती जवळ आल्याशिवाय काय आपल्याला त्याचा त्रास होणार नाहीये. व्हेअरॅज जो व्यक्ती स्ट्रॉंग असेल त्याचा ऑरा आपल्याला आधीच सेन्स होणार. समजतंय? एखादे संत महात्मे जर बाजूने गेले तर आपल्याला वाटतं ना, अरे बापरे कोणतरी येऊन गेलं. हे जर निगेटिव्ह व्यक्ती येऊन गेला तरी समजणार नाही लांबून, तो जवळ आल्याशिवाय. समजतंय? बरोबर. ह्याचा अर्थ काय, जेव्हा एखादा व्यक्ती चुकीचा वागतो किंवा काहीतरी आपल्या सोबत करत असतो तेव्हा आपल्याला तेव्हा का नाही कळत, नंतर का कळतं, त्या व्यक्तीला ओळखू का नाही शकत आपण, कारण की तो ऑलरेडी आपल्या सोबत असतो. समजतंय? इथे आपण कशासाठी हे चेक केलं. आणि ऑरा किती मोठा मोठा असतो, 10 फूट 13 फूट किंवा त्याच्यापेक्षा पण मोठे मोठे ऑरा घेऊन प्रत्येक माणूस चालतोय, 20-20 30-30 फुटाचा. बरोबर, ज्यांचा ऑरा स्ट्रॉंग आहे, किंवा प्रत्येक नॉर्मल ऑरा तेवढा असतो नॉर्मली. म्हणून जेव्हा बघा तुम्ही कुठल्याही, आता कोणीतरी मध्ये बोललेलं की आपण काहीतरी कुठून तरी समजा मॉलमध्ये जाऊन आलो किंवा कोणत्या तरी मूवी मध्ये बघून आलो की आल्यावरती आपल्याला थकवा जाणवतो की नाही. लग्न समारंभात खास करून गेल्यावरती सगळ्या बायका डोक्याला हात ठेवून का बसलेल्या असतात, डोकं दुखतंय, कसं तरी होतंय, काहीतरी होतंय, बरं नाही वाटत आहे का. ट्रेन मधून आल्यावरती उत्साही असतो की ड्रेन झालेलो असतो. जे लोक मुंबईमध्ये लोकलमध्ये ट्रॅव्हल करतात, घरी येईपर्यंत एनर्जी एकदम रिचार्ज झालेली असते की ड्रेन झालेली असते, व्हॉट डू यू थिंक? आपण ड्रेन झालो असतो घराच्या दारापर्यंत येईपर्यंत. असं का? कारण प्रत्येक व्यक्ती एवढा मोठा मोठा ऑरा स्वतःचा एकट्याचा कॅरी करून येतोय, त्याच्यामध्ये आपण पण आहोत. आणि त्या प्रत्येकाच्या ऑरामध्ये विविध पद्धतीच्या एनर्जीज आहेत. तो माणूस कोणत्या सिच्युएशन मधून आलेला आहे, त्याच्यासोबत लाईफमध्ये काय घडत आहे, त्याच्या पाठच्या कर्मांचं काय काय असेल, त्यांच्या ऑरा लेवलवरती काहीतरी असेल. प्रत्येक जण काही ना काहीतरी कॅरी करतो आणि एकमेकांमध्ये मिक्स करतोय. समजतं? त्यामुळे ऑराची काय होते, तिथे कनेक्टिव्हिटी होते, त्यांचे कॉर्ड्स कनेक्ट होतात, मग एकमेकांचे मिक्स करून आपण घरी येतो. आणि घरी आल्यावरती डायरेक्ट हातपाय धुवायला जातो का? नाही. मुलांना भेटू, मुलांना मिठ्या मारू, घरामध्ये जेवण काय केलंय ते बघू, फ्रीजमध्ये काय आहे ते बघणार, अख्ख्या घराला आपण ऑरा आपला वाटणार आणि मग आपण जाणार फ्रेश व्हायला. करतो की नाही? म्हणून घरचे व्यक्ती काय बोलतील, हा माणूस घरी आला की नुसती चिडचिड होते, घरामध्ये आतापर्यंत शांतता होती. असं का होतं की नाही? कारण की तो माणूस ठरवून येतो का घरी जाऊन मला चिडचिड करायची किंवा वातावरण चेंज करायचं नाही. तो प्रत्येक जणांचा काहीतरी तो घेऊन येत असतो ना. तो जिथे जिथे जाईल तिकडे तिकडे वाटून पण येतो आणि घेऊन पण येतोय. अशा वेळेला काय करायचं, आपले पूर्वज हुशार होते. घराच्या बाहेर काय ठेवायचे, पाण्याने मध्ये भरलेला रांजण किंवा मडकं ठेवायचे ना. हातपाय धुवून घरात या, फ्रेश होऊन घरात या. कशासाठी? फक्त मायक्रो ऑर्गॅनिझमला प्रिव्हेंट करण्यासाठी नव्हे, ते तर होतं. सोबत काय होतं, ऑरा क्लीन करून घरात या. प्रत्येकासाठी. मग तो पाहुणा असेल ना त्या घरातला, कोण बाहेरून जाऊन असेल.
आता ठेवू शकतो का घराच्या बाहेर? लोक वेड्यात काढतील, खास करून फ्लॅट्स मध्ये राहणारे असू तर आपण माझ्या इथे ठेवलं आणि तुझ्या इथे ठेवलं, ऑब्विस आहे ते. मग काय करावं लागेल? आधी तुम्हाला आल्यावर आधी काय करावं लागेल? फ्रेश व्हायला जावं लागेल, आंघोळ तरी करावी लागेल, नाही तर मिनिमम हातपाय तरी धुवून घ्यावे लागतील. म्हणजेच ही ऑरा क्लेन्झिंगची टेक्निक आहे, जी सगळ्यात सोपी आहे. पाण्यामध्ये काय टाकू शकतो? मीठ टाकू शकतो, खडे मीठ असेल, नॉर्मल मीठ असेल, व्हॉट एव्हर जे मीठ अवेलेबल आहे. पण त्याच्याने डेली आंघोळ करू नका, काय कायना सूट होणार नाही, ड्राय पडणार. ठीक आहे, मग त्याचं ऑल्टरनेटिव्ह काय? कॉफी पावडर, ऑरा पावडर मिळते. ऑरा पावडर फक्त चिमूटभर टाकायची, ऑरा क्लेन्झिंगने होऊन जातं. ऑरा बुस्टर असतो, ऑरा बूस्ट करण्यासाठी. ते तर सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते क्रिस्टल थेरपीमध्ये शिकवलं जातं. पण मी इथे फक्त सांगते की काय काय गोष्टी आहेत ज्या एकदम सिम्पल आहेत. आता पुढे आपण बघणार आहोत की ऑरा क्लेन्स कसा करायचा, ऑरा क्लेन्झिंगची टेक्निक काय आहे. आता जी लोक रेकी शिकलेले नाही त्यांना ऑरा क्लेन्स कसा करता येणार, म्हणून त्यांना सांगू शकतो की तुम्ही काय करू शकता, आंघोळ करू शकता, सॉल्ट वॉटर किंवा व्हॉट एव्हर जे कॉफी वगैरे असेल तर. नाही तर आता प्रत्येक ठिकाणी काही आंघोळीला आपण जाऊ शकत नाही, ऑरा क्लेन्स कसा करू शकतो? इंटरव्ह्यूला जायचं तर कसा ऑरा क्लेन्स करणार? तेव्हा थोडी ना हातपाय धुवायला जाणार, तेव्हा काय करायचं? माझ्या एका स्टुडंटने, लेवल 1च्या स्टुडंटने केलेलं. 6व्या दिवशी त्याने सांगितलं, त्याला इंटरव्ह्यूला जायचं होतं, किती महिन्यापासून 10 महिन्यापासून काहीतरी ट्राय करत होता. आणि नेमकं जेव्हा आपलं सेशन चालू होते लेवल 1च्या, तेव्हा 5व्या का 4थ्या का 5व्या दिवशी इंटरव्ह्यूचा कॉल आलेला त्याला. तिकडे जाऊन पण तो बोलला की मला वाटतच नव्हतं की ते पॉसिबल होणार आहे, पण तिकडे जाऊन टेन्शन आलं, काय करू, तुम्ही जे शिकवलं ते सगळं आठवलं, सगळं करून टाकलं. वॉशरूम मध्ये जाऊन ऑरा क्लेन्स केला, अफर्मेशन दिले, सगळं दिलं. आणि हे त्याने मला 7व्या दिवशी जेव्हा लास्टचा सेशन असतो ना, तेव्हा त्याने फीडबॅक दिला की सगळं केलं मॅम, आता मला त्या इंटरव्ह्यूचा हे आलाय की मला तिथे म्हणजे त्याचं सिलेक्शन झालं. 6 दिवसामध्ये एवढं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं तर काय हरकत आहे? किती छोटी गोष्ट होती, तिथल्या तिथे त्या कंपनीमध्ये त्याने करून टाकलं. जेवढं बोलतो, जेवढं शिकवलं या 5 दिवसामध्ये तेवढं सगळं अप्लाय करून टाकलं. व्हेरी गुड. त्याचा परिणाम काय झाला? मला कॉल आला. ओके, तर असं पण होतं, पण करणं महत्वाचं. उगाच बसून कीर्तन ऐकल्यासारखं केलं तर आयुष्यामध्ये काहीच होऊ शकत नाही, तर हे पण मी तेवढाच ठामपणे सांगते. ठीक आहे, आणि होऊ पण शकते, हे पण तेवढंच ठामपणे सांगते, पण करावं लागेल. ठीक आहे, आता ऑरा क्लेन्झिंग, आधी कोणाचा हँड रेज आहे? आरती, बोला. करायचं होतं किंवा जेव्हा आपण आता पाहिलं होतं ना किंवा आजूबाजूनं खूप व्हाईट कलर दिसतो ओरा ओरा चेंज करताना. आता माझ्याकडची लाईट गेली आहे, मी बाहेर बसले होते, जेव्हा मी चंद्राचा उजेड पाहिला ना तर खूप आजूबाजून खूप व्हाईट दिसत आहे, एकटक पाहिलं तर. आजूबाजूला काय दिसतंय? खूप व्हाईट कलर. ओके, कसला बघितला तुम्ही ऑरा? चंद्राचं जेव्हा एकटक पाहिलं ना तर त्याच्या आजूबाजूला खूप व्हाईट आहे, खूप. आपण जेव्हा खाली बघितलं, हाताचं पाहिलं तर कमी आहे, तुमचं नोज पाहिलं तेव्हा पण कमी होता, पण जेव्हा आपण वर पाहिलं तर खूप आहे. असं का? तो निसर्ग आहे मॅम, निसर्गामध्ये तर असणारच आहे. आपल्या झाडांच्या बाजूला, आता डावजर इथे शिकवत नाही, पण लेवल 2ला जेव्हा डावजर आम्ही शिकवतो तेव्हा आम्ही दाखवतो, जाऊन झाडाच्या पाठी उभं राहा आणि झाडाची एनर्जी चेक. आपल्यापेक्षा त्या झाडाची एनर्जी एवढी पॉझिटिव्ह असते की तो डावजर लिटरली चक्रासारखा फिरतो. आता डावजर तुम्हाला माहित नाही काय, पण मी सांगते. मग आपण समजा कमी आहे का जास्त आहे, म्हणजे जेव्हा कमी कमी दिसतो तेव्हा कमी ओरा आपला दिसतो, खूप सारा आता दिसला सध्या तेवढं आता सध्या ते आपण नाही हे करू शकत आहे, कारण की आत्ताच्या लेवलला तुम्हाला ते समजणार नाही की जास्त आहे का कमी आहे. हा. ठीक आहे, त्यामुळे तिकडे आपण ते मेजरमेंट नाही ठरवू शकत आहे, कारण की तेवढी पॉवर नाही बघण्याची. काही ठिकाणी वाटेल मोठा, काही ठिकाणी छोटा वाटेल, पण याचा अर्थ असा नाही की तो छोटा दिसतो म्हणून छोटा आहे, असं नाही. आपल्याला तेवढ्या डीप लेवलवरती अजून बघता येत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे मी आता पटकन तुम्हाला याचं हो किंवा नाही बोलू शकत नाही. हे जेव्हा नंतर समजा विचारलं तर ते आपण सांगू शकतो, तोपर्यंत तुम्हाला समजत असतं की आपण कसं बघायचं किंवा काय. नाही, आता जर आम्ही तुम्हाला पाहिलं तर तुमच्या आजूबाजूला असं थोडीफार आम्हाला व्हाईटनेस दिसतो, एकसारखं पाहिलं की, तर तो कमी प्रमाणात दिसतो असं. आता तो दिसणार, आता बाजूला कसं एवढा अंधार आहे, त्याच्यामुळे तो प्रकाश जो असतो तो आपल्याला जास्त वाटतो. समजा एका अंधारामध्ये एक जरी आपण ती जरी आपण लावली तरी तो प्रकाश किती वाटतो? हा, भरपूर वाटतो. म्हणून बाकी काय नाही. हे जर तिथे आता लाईट लावली तर तो तुम्हाला एवढंसं दिसेल, हा हा. ते त्या लाईटमुळे झाले. अच्छा, ठीक आहे. चालेल, पुढे जाऊया आता. हो हो. ऑरा
हे कसं करायचं. आता आपण बघूया ऑराचे क्लेन्झिंग कशी करायची, ऑरा क्लीन कसा करायचा. स्वतःच्या हाताने आपण सेन्स करू शकलो ऑराला की कोणतरी येतंय, कसं कळलं, आपल्याला काहीतरी जाणवलं हातावरती, डोळे बंद होते त्यांचे तरी पण आपल्याला जाणवलं. आता आपण बघू हा जो ऑरा आहे तो आपण क्लीन कसा करू शकतो. ह्याला ऑरा क्लेन्झिंग बोलतात. कुठेही केव्हाही करू शकतो. घरात मध्ये आतमध्ये एंटर करायच्या आधी पण करू शकतो, पण मोस्टली बाहेर नाही समजत, त्यामुळे आपण घरात आल्यावरती किंवा वॉशरूम मध्ये जाऊन सुद्धा होऊ शकतो, किंवा एनिवेज कुठेही कोणाचंही आपण स्वतःचा सुद्धा करू शकतो, आपल्या घरातील व्यक्तींचा सुद्धा करू शकतो. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आधी ऍक्च्युली रेकीची प्रार्थना बोलायची असते, पण तुम्हाला ती माहित नाही म्हणून सध्या आपण हेच बोलायचं की थँक्स टू मी अँड थँक्स टू रेकी. हात जोडून फक्त थँक्स टू मी थँक्स टू रेकी बोलायचं. त्यानंतर आता हे तुम्ही करायचे, आधी फक्त मी जे बोलते तेवढं ऐकायचं. हात रब करायचे. हात रब करून झाल्यावरती आपलं जे क्राऊन चक्र आहे त्याच्यावरती थोडासा हात ठेवायचा इथे समोर, आणि अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या आभा मंडळामध्ये जर कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नेगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावत आहे. आणि असं बोलत बोलत हात एकदम हळूवार खाली आणायचे. जेव्हा हात खाली येते तुम्हाला व्हायब्रेशन जाणवणार. एकदम असं पटकन नाही यायचं, हळूहळू खाली यायचंय. अफर्मेशन रिपीट करत राहायचंय. जर माझ्या आभा मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची कोणत्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या या हातांमध्ये सामावत आहे. असं करत करत कुठपर्यंत जायचंय, खाली पायांपर्यंत जायचंय, तळव्यांपर्यंत. आणि सगळी कलेक्ट करून आपल्याला तीनदा कुंकर मारून कुठे पाठवायचे, तिला ब्रह्मांडामध्ये. बोलायचं आहे की ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. प्रोसिजर कळली आहे. आणि हे 3 वेळा करायचं. खाली जायचं, घ्यायची आणि तिला ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. ही टोटल किती वेळा प्रोसिजर करायची, 3 वेळा. इथे तुम्ही 3 वेळा इकडून करू शकता, 3 वेळा या दोन्ही हाताने या साईडने सुद्धा करू शकता. पाठवून शक्य नाही म्हणून त्यांना शक्य आहे त्यांनी करा, काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपण आपला ऑरा क्लीन करू शकतो. ठीक आहे. आणि जेव्हा समोरच्यांचा करायचा असेल, एखाद्या व्यक्तीचा, आपल्या घरातल्या कोणाचाही, लहान मुलांचा सुद्धा करू शकतो, तेव्हा त्यांचं 4ही बाजूने 3-3 वेळा करून घ्यायचं. ठीक आहे. टोटल किती मिनिटं लागतात त्याला, 5 मिनिटं. परत एक वेळा ठीक आहे. काय करायचं आहे, वरपासून माझ्या खालपर्यंत आता आभा सगळ्यांनी करा. मंडळामध्ये आता सगळ्यांनी एकसाथ करा माझ्यासोबत. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. त्याच्यानंतर हात रब करायचे आहेत सगळ्यांनी, ऍक्टिव्हेट करून घ्यायचं. त्यानंतर हात इथे ठेवा आणि स्लोली हात खाली आणत आणत बोलायचंय, कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता जर माझ्या आभा मंडळामध्ये असेल तर ती माझ्या या हातांमध्ये सामावत आहे. डोळे बंद करायचे आहेत. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता माझ्या आभा मंडळामध्ये असेल तर ती ह्या माझ्या हातांमध्ये सामावत आहे. असं करत करत खालपर्यंत या. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता जर आभा मंडळामध्ये असेल तर ती या हातांमध्ये सामावलेली आहे. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता जर माझ्या ऑरामध्ये असेल तर ती या हातांमध्ये सामावत आहे. असं करत करत खालपर्यंत जायचंय. सगळी एनर्जी, ती निगेटिव्हिटी कलेक्ट करायची हातांमध्ये आणि हात झाडून 3दा फूक मारायची. या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. काय बोलायचं, या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. आता इथे काय केलं आपण, ऑरा लेवलची निगेटिव्हिटी वी कलेक्टेड इट आणि आपण त्याला ब्रह्मांडामध्ये सोडलेलं आहे. कशासाठी, त्याला अफर्मेशन देणं गरजेचे आहे की तू ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. इथे काही लोक शिकवतात की काहीतरी फायर इमॅजिन करा, ब्ल्यू कलरची किंवा गोल्डन कलरची, आणि त्याच्यामध्ये जाऊन ती नष्ट होत आहे असं करा. किंवा काही जण शिकवतील की पाणी आहे बाजूला, सॉल्ट वॉटर किंवा नॉर्मल वॉटर आहे, त्या पाण्यामध्ये जाऊन ती नष्ट होत आहे किंवा शुद्ध होत आहे असं इमॅजिन करा. पण आपण काय शिकवतो, जे सगळ्यात सोपी गोष्ट आहे, जी आपण कुठेही करू शकतो, ती म्हणजे ब्रह्मांडात जाऊन त्याला शुद्ध करायचं आहे. त्या निगेटिव्हिटीचं पण काही वाईट नाही करायचं. त्या निगेटिव्हिटीला पण सांगायचं की तू या ब्रह्मांडात जा आणि शुद्ध हो. आता इथे फायर इमॅजिन करायला का नाही सांगितलंय किंवा पाण्यामध्ये टाकायला का नाही सांगितलंय, कारण काय होतं, काही लोकांना वाटतं अरे बापरे, फायर इमॅजिन करायची म्हणजे काहीतरी वेगळं आहे. कशाला, जिथून आता प्रत्येक गोष्ट ब्रह्मांडातून येते,
मग ती नेगेटिव्हिटी पण ब्रह्मांडाचाच पार्ट आहे, तिला पुन्हा देऊन टाकायचं. तो बघेल तिला किती शुद्ध करायचं, काय करायचं. आपण अफर्मेशन देऊन टाकायचं की बाबा तू शुद्ध होतेस. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये का नाही सांगितलं बाजूला पाणी ठेवा आणि त्याला हे करा, कारण की समजा ते पाणी वॉशरूम मध्ये जाईपर्यंत हातातून सांडलं तर पुन्हा टेन्शन लोकांना, की आता ही नेगेटिव्हिटी सांडली, पाणी सांडलं, आता याचं काय करायचं. मग त्यापेक्षा सगळ्यात सोपी गोष्ट आपण या ब्रह्मांडाला सांगायचं, तुझं आहे तुझ्याकडे घे आणि याला शुद्ध कर. बेस्ट आहे ना. कोणाचं काय ना काय, इथे पडलं तिकडे पडलं, माझ्या फ्लॅटच्या खाली दुसरे व्यक्ती राहतात, जमिनीमध्ये कसं टाका, काही गरज नाही. आता ज्यांनी रेकी शिकली आहे पुढचं त्यांच्याकडे सिम्बॉल्स आहेत, न्यूट्रलाइज करू शकतात लगेच. पण जे लोक नाही शिकले ते काय करणार. म्हणून अर्धवट ज्ञान देऊन इथे फायदा नाही. ठीक आहे, समजतंय. ह्याच्यापेक्षा पण डीप लेवलच्या टेक्निक आहेत. 11 वेळा काढा, 21 वेळा कोम्बिंग करा, त्याच्यानंतर काढा. पण एवढा वेळ कोणाकडे आता सध्या आहे का? नाहीये. सगळ्यांना पाहिजे पटापट. ही आणि आणखी एक टेक्निक असते, अशा रीतीने ते काढणं आणि मग परत ऍक्टिव्हेट करणं आणि खाली झाडणं. तिकडे पण काय, खाली झाडलं तर परत टेन्शन, बाबा इथे खाली झाडलं आता परत निगेटिव्हिटी आली. त्यामुळे ही सगळ्यात बेस्ट आहे की त्या ब्रह्मांडाकडे जायचं आणि तू शुद्ध होत आहेस, कोणाचं काही वाईट करायचं नाहीये. नाही. सिम्पलेस्ट टेक्निक दिस इज. समजले सगळ्यांना? ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे? नाही. हे आपण इतरांवर सुद्धा करू शकतो. आणि हे आधी व्हायचं नाही का? व्हायचं. जेव्हा आजी आणि पणजी काय करायची, हातात मीठ घेऊन फिरवायची, खाली वरपासून खालपर्यंत उतरवायची. उतरवणं काय होतं, ते ऑरा क्लिन्झिंगच होतं. आपल्याला वाटायचं की काय चाललंय, पण हे पण आपल्याला माहितीये की ते केल्यावरती बरं वाटायचं. ओके, चालेल. म्हणून आता जेव्हा कॉमनली आपण काय बोलतो की कसं तरी होतंय, जेव्हा ऑरा डिस्टर्ब होतो तेव्हा आपण काय बोलतो कॉमनली, मोस्ट ऑफ द टाइम काय होतं आपल्या घरामध्ये, कसं तरी होतंय. काय होतंय काय कळत नाही, पण कसं तरी होतंय. हे कसं तरी वरती औषध काय, कारण की कसं तरी कुठे होतंय, ऑरा लेवलवरती होतंय. त्यामुळे शरीराला समजत नाही की कुठे कसं तरी होतंय आणि काय होतंय. समजतंय? त्यामुळे आता तेव्हा समजून जायचं की ह्याचा ऑरा डिस्टर्ब झालेला आहे. अचानक कधी कधी असा बीपी हे वाटतो किंवा काय वाटतो, म्हणजे ऑरा लेवलवरती काहीतरी निगेटिव्हिटी आलेली आहे, म्हणून तिथे क्लेन्झिंग तिथल्या तिथे करणं गरजेचं असतं. समजतंय? तर कसं तरीला औषध आपण काय बोलतो, झोपून घे नाही तर पाणी पिऊन घे. मग त्यापेक्षा सांगायचं आंघोळ करून घे किंवा ऑरा क्लीन करून घे. ओके, येस विशाल बोला. एकच डाऊट होतं, जर एखादी व्यक्ती रेस्ट करत आहे, झोपली आहे, त्यावेळी पण आपण ही प्रोसिजर यूज करू शकतो त्यांच्यासाठी? हो, करू शकतो. या रेकीचं काही साईड इफेक्ट किंवा काही नाहीये. ऑरा क्लिन्सिंग तर दॅट इज नॉर्मल, काही नाही करत आहे, फक्त ऑरा आपण क्लीन करतो. ठीक आहे, चालेल. ओके, आता काय करायचंय, ऑरा स्कॅनिंग कसं करायचं ते आपण. येस प्रमिता बोला. मॅम, जेव्हा आपली जे हिलिंगचे ट्रेनर असतात ना, ते हिलिंग करतात त्यावेळेस मग ते काय करतात, असं बाउल मध्ये पाणी आणि मीठ घेतात आणि ते वारंवार आपल्यावर फिरवतात आणि ते त्यांच्या हँड वॉश असं स्प्रे मारून वॉश करतात. तर मग ते काय करतात तेव्हा ऑरा असं? क्लिनिंग येते पण. ओके. ऑरा पण क्लिन्सिंग आहे. मी त्या ज्या सेक्शन घेतल्या ना, तर त्याने पण एक असं स्टॅमिना ग्रोथ आणि पॉझिटिव्हिटी मध्ये खूप चेंजेस होतो, म्हणजे 2-3 सेटिंग मध्येच. एका सिटिंग मध्ये, एका सेशन मध्ये पण होतं ते. आता ही ऑरा ओके. क्लिन्झिंग आपण स्वतः करू शकतो, कशाला याच्यासाठी काय करायचं. हे बेसिक आहे, लेवल 1 ची गोष्ट आहे ही. स्वतः सुद्धा आपण करू शकतो, ह्याच्यात एवढं काही येण्याची गोष्ट नाही. आता ही गोष्ट वेगळी आहे की लेवल 1 चे चार्जेस सुद्धा 5,000 पासून स्टार्ट होतात. आणि 1-on-1 असेल तर 7,000 आपण फ्री मध्ये करतो, दॅट टू 7 days. पर डेचा जर चार्जेस करायला घेतले तर किती होतील. ओके, ठीक आहे, असो तो पार्ट वेगळा. आता आपण बघूया ऑरा स्कॅनिंग. स्वतःच्या हाताने ऑरा स्कॅनिंग म्हणजे काय, ऑरा स्कॅनिंग वरून आपल्याला काय कळतं की ह्या व्यक्तीमध्ये, ह्याच्या ऑरामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे किंवा ह्याच्या शारीरिक मानसिक लेवलमध्ये काही इश्यू आहे का, ते आपण हाताने डिटेक्ट करू शकतो का, ते आपण बघूयात. आता इथे कोणी व्हॉलेंटियर नाही त्यामुळे मी सांगू शकत नाहीये, फक्त मी एक्सप्लेन करते की काय करायचं आहे. ओके, तर समजा आता पुन्हा, आता तुम्हाला मी सांगत नाहीये प्रमिता, कारण की समोरचा तुमचा मुलगा लहान आहे, त्याला समजेल नाही. त्याला कुठे काय दुखतंय आता? नाही.
म्हणून मी त्याला सांगत नाहीये. जे नॉर्मल ऍडल्टने काय करायचं आहे, दोघांनी समोरच्या समोर उभं राहायचं असतं एकमेकांच्या समोर. किती डिस्टन्सने? 1 हाताचा डिस्टन्स. शाळेमध्ये कसं उभं राहायचो त्या पद्धतीने. आणि काय करायचंय, जो व्यक्ती ऑरा स्कॅन करेल त्याने करायचं आहे. काय करायचं आहे ते मी सांगते. हा जो व्यक्ती आहे तो स्टडी उभा राहील. ह्याने काही नाही हालायचं जुळवायचं काहीच नाही करायचं आणि फक्त उभं राहायचं नॉर्मल, हात बीत नॉर्मल ठेवून. ठीक आहे, असं वगैरे काय करायचं नाही. त्याने फक्त नॉर्मल उभं राहायचंय तुमच्या समोरच्या व्यक्तीने. आणि तुम्ही काय करायचंय, जो ऑरा स्कॅन करेल तो व्यक्ती काय करणार, तो या व्यक्तीच्या सहस्त्रार चक्रापासून आपले हात, तो जो स्कॅन करणारा व्यक्ती आहे तो हात असे करणार. कसे करणार? हात असे सरळ. या हाताने आपल्याला स्कॅन करायचंय, बरोबर. आणि हे दोन्ही हात कुठे ठेवणार? ह्याच्या समजा हे सहस्त्रार चक्र तर ह्याच्या इथे ठेवायचं. आणि हळूहळू, आता इथे एकाच हाताने दाखवते, तुम्ही दोन्ही हाताने करायचं. हळूहळू तुमचे दोन्ही हात, तुमचे डोळे बंद हवेत हा. डोळे बंद असताना हळूहळू हात खाली आणायचे, एकदम लिटरली हळू. पटकन झट करून खाली नाही आणायचे, हळूहळू 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 खाली आणायचं. काही बोलायचं नाही, काही करायचं नाही. ओके, असं करत करत त्याच्या पायापर्यंत आणायचं. आता हे करताना तुम्हाला काय जाणवेल? हे करत असताना हा जो व्यक्ती आहे ह्याच्या शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती ज्या कोणत्या लोकेशनवरती त्याला त्रास होत आहे किंवा सफरिंग आहे, पेन आहे, व्हॉट एव्हर, त्या ठिकाणी जेव्हा तुमचा हात येईल तेव्हा तुमच्या हाताला काहीतरी अपोज करते किंवा काहीतरी जडत्व आहे किंवा अचानक व्हायब्रेशन जाणवते वाढलेले. कळतंय? ह्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या त्या पार्टमध्ये काहीतरी पेन, सफरिंग, व्हॉट एव्हर काहीतरी तिथे चाललेलं आहे, गडबड. कळलं? म्हणजे तिकडचा ऑरा खूप जास्त डिस्टर्ब असल्या कारणाने तुम्हाला तिकडे काहीतरी अपोज होतोय, अचानक हेवीनेस किंवा काहीतरी खालून आलेलं आहे, अचानक गरम जाणवेल किंवा अचानक खूप जास्त व्हायब्रेशन वाढल्यासारखे जाणवणार तुमच्या हाताला. कळतंय? असं करत करत आपण फक्त बघायचंय की आपल्याला कुठे 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 जाणवलं. एखाद्याला कमरेला दुखत असेल तर तुमचा हात जेव्हा कमरेच्या इथे येईल तेव्हा तुमच्या हाताला जाणवणारे व्हायब्रेशन खूप जास्त असणार किंवा काहीतरी खाली अपोज होतोय असं तुम्हाला जाणवेल. समजतंय? तर अशा पद्धतीने तुम्ही समोरच्याला हात न लावता डोळे बंद करून बघू शकता की त्याला एक्झॅक्टली त्याच्या ऑरा लेवलवरती किंवा त्याच्या शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती कुठे प्रॉब्लेम आहे. कळते? ऑरा स्कॅनिंग. आता हे करण्यासाठी आपण ना कोणता गॅजेट यूज केला, ना कोणती फोटोग्राफिक मशीन असते ऑराची, ना ती यूज केली, ना इलेक्ट्रॉनिक ऑरा स्कॅनर भेटतात ना तो यूज केला, ना आपण कोणता डाउझर यूज केला. आपण फक्त हाताने सुद्धा ते डिटेक्ट करू शकतो. समजते? हे आता नंतर सगळ्यांनी करून घ्या. आता एक काम करा, स्वतःचा ऑरा चेक करा. कसा करा? ऑरा स्कॅनिंग कशी करायची? आता तुम्हाला आपापलं माहिती आहे कुठे काय दुखते जे आहे ते. त्यामुळे आता ते डिटेक्ट करण्यासारखं तुम्हाला समजणार नाही कारण की ऑलरेडी माहिती. तर काय करायचं, आपले प्रत्येक ऑर्गन तुम्ही स्कॅन करू शकता. कसे स्कॅन करायचं? हात रब करायचे. आता समजा एखाद्याला ओव्हर थिंकिंग असेल, खूप डोकं दुखतंय किंवा काहीतरी अतिविचार चालले, काहीतरी डिप्रेशन आहे, व्हॉट एव्हर आहे, तर त्याचा जो हा पार्ट आहे मस्तिष्काचा किंवा हा जो आज्ञाचक्र, प्राण चक्र आणि हा जो पार्ट आहे तिथे खूप आपल्याला काय जाणवेल? हेवीनेस जाणवेल, खूप जास्त संवेदना जाणवतील. किंवा एखादा माणूस खूप रोज कॉर्ड्स लावून बसलेला असतो, त्याचं कामच आहे किंवा हेडफोन्स लावून काम करायचं, तिकडे हा एरियामध्ये त्याला गरम जाणवेल. ज्याचा स्क्रीन टायमिंग जास्त आहे त्याला चेहऱ्यासमोर संवेदना खूप जास्त जाणवतील हाताला किंवा अचानक टेम्परेचर जास्त वाढलेलं जाणवेल. दॅट डिपेंड्स. एखाद्याच्या शोल्डरमध्ये पेन असेल तर शोल्डरवरती हेवीनेस किंवा तिथे व्हायब्रेशन जाणवेल. सो तुम्ही काय करायचंय, तुमचा प्रत्येक ऑर्गन सुद्धा तुम्ही काय करू शकता? स्कॅन करू शकता की प्रत्येक ऑर्गन वरती कुठे तुम्हाला जाणवतंय. असं पण करू शकता किंवा एखाद्याला माहितीच आहे की आपल्याला कुठे प्रॉब्लेम आहे, तिकडचा ऑरा सुद्धा फक्त चेक करू शकता की डिफरन्स काय आहे. समजतंय काय करतो, कशाला करतोय आपण? ओके, करा सगळ्यांनी. हात रब करा आणि आधी फक्त ना काय करा, आपल्याला स्वतःचा ऑरा कळतोय का ते बघा. स्वतःच्या हातालाच बघा. स्वतःच्या हातावरती असं पटापट हात नाही फिरवायचा, हळूहळू हात फिरवा आणि बघा हाताचा ऑरा जाणवतोय का, काहीतरी हातावरती असं जाणवतंय का. जाणवते. व्हेरी गुड.
आता काय करा, आता प्रत्येक ऑर्गनचा बघा एनर्जी कशी आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, कसं वाटतंय तुम्हाला? जास्त वाढलेली वाटते, एखाद्याला गरम जाणवे, काय जाणवतंय? जर डोक्याला असा हात जवळ घेतला ना तर थोडंसं डोकं जड वाटेल, जास्त जवळ जवळ घेतलं तर थोडं जड वाटेल. कशामुळे ते? आणि हो. बाहेर काढलं तसं नॉर्मल होतं, थोडंसं प्रेशर दिल्यासारखं वाटतं. विचार चाललेत खूप सारे डोक्यामध्ये. हा, विचार करू देतातच आणि खूप असतं. जिकडे पण आपल्याला आता समजा जास्त विचार चालू असेल, काहीतरी कसलं तरी टेन्शन असेल, तर इथे तुमचे व्हायब्रेशन तुम्हाला जास्त जाणवणार आहे किंवा जडत्व जाणवेल. डोक्याला मोस्टली काय जड पण होतं, आहे ना का? डोकं जड आपलं पण आहे जड ना. होतं ना नेहमी, तर इथे जडत्व हा. जाणवणार आपल्याला. हं? जिकडे जिकडे आपल्याला इश्यू आहे तिकडे आयदर जडत्व जाणवेल, डोक्याला खास करून जडत्वच मोस्टली जाणवेल. आणि एखाद्या खांद्याला शोल्डर पेनला जाणवतं. एक एक सेकंड, प्रत्येक ठिकाणी वेगळं जाणवेल एका वेळेस. एक सेकंड. VS परब तुमचं झालंय? नाही, मी काय म्हणतो, एखाद्याचा गुडघा दुखतो, कंबर दुखते, तर तिथे जर आपल्याला पेन होतोय, ते समजण्यासाठी काय करावं? मग कसं समजेल आपल्याला? तो पेन होतो तर आपल्याला माहिती, पण तिथे मग काय जाणवेल? हाताला कसं काय जाणवणार? तिकडे तेच म्हटलं ना, तिकडे व्हायब्रेशन जास्त जाणवतील. आता समजा शोल्डरला दुखत नाही तर शोल्डरचे व्हायब्रेशन काय असे खास जाणवणार नाहीत. हे जर समजा एखाद्याला कंबर दुखत असेल तर कंबरचे व्हायब्रेशन चेक करायचे, म्हणून सांगितले डिफरन्स चेक करा. नॉर्मली ते काय जाणवते आणि जिकडे ऍक्च्युली दुखते तिकडे काय जाणवते आपल्याला. प्रत्येकाला वेगवेगळ्या संवेदना जाणवतील. काही काहींना व्हायब्रेशन खूप जाणवेल, काही काहींना काय वाटेल की टेम्परेचर चेंज झाले, टेम्परेचर वाढलंय. काहींना जडत्व जाणवेल, काही त्यांना खूप खेचल्यासारखं जाणवेल. आपल्या प्रकृतीवरती डिपेंड आहे की कोणाला काय कशा पद्धतीच्या संवेदना जाणवतील, म्हणून सांगितलं की एक एक अवयव स्कॅन. ओके, ओके. थँक्यू. हा, आता कोण? आयटेल बोला, अनम्यूट करा. हा बोला. खांद्याला असं खेचल्यासारखं होते इथे, मग खांद्याला काय दोन्ही दुखतंय? खांद्याला. खांद्याला हो, दुखतंय. मला शोल्डर ओके. फ्रोझन पण आहे ना, असं खेचल्यासारखं होते दोन्ही खांद्यांना, येस. मानेला. कळतं म्हणजे काय? मग रोज तेच असंच म्हटलं, काही करायचं काहींना का मॅडम? खेचल्यासारखं जाणवेल, काही काहींना. आता प्रत्येकाच्यावर डिपेंड आहे की इंटेन्सिटी किती आहे, त्या इंटेन्सिटीवरती पण आहे की किती खेचल्यासारखं जाणवतं. ओके, गुड, व्हेरी गुड. संजय सर बोला, संजय पाटील. असं जास्त शोल्डर पेन आहे, त्यानंतर जरा जाणवत आहे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे स्वतःच स्वतः डिटेक्ट करू शकतो आपण. आता बघा, जर डिटेक्ट करू शकतो काही न शिकता, तर हील करू शकतोच ना नक्की. बरोबर. ओके. हे सगळं आपण काय केलं की खरं ही ऊर्जा आहे की नाही ते जाणवणार आहे, ते आपल्याला माहिती आहे. पण बरोबर. मेन मुद्दा कुठे असतो, हे खरं आहे की नाही, ही एनर्जी खरी आहे की नाही, जाणू शकते की नाही, ट्रॅव्हल करू शकते की नाही, हील होऊ शकते की नाही. हे आपण आज बघितलं की हे एनर्जी जी आहे ती खरी आहे. ऑरा खरंच वेगळा काम करतो किंवा खरंच ऑरा डिस्टर्ब होऊ शकतो. जर शोल्डरला पेन आहे, तुम्हाला जाणवते, आणि समजा दुसऱ्या कुठे मांडीला समजा कुठे किंवा कमरेला दुखत नाही, तर तिकडे आपल्याला नाही जाणवते, याचा अर्थ काय? की ऑरा तिकडचा डिस्टर्ब झालाय, तिकडचे व्हायब्रेशन डिस्टर्ब झाले, जे आपल्याला स्वतःला कळत आहे. आणि हे सेम आपण इतर, आता स्वतः बोलाल की स्वतःच तर माहितीच असतं, स्वतःच माहित असतं, ठीक आहे, व्हायब्रेशन कुठून आणाल? नाहीच. आणि आणि हे ह्याच्या आधी का नाही जाणवलं, आता का जाणवतंय? हा, पुढचा प्रश्न आहे की दुसऱ्यांचा आपण डिटेक्ट कसा करू शकतो? मग जर आपल्याला दुसऱ्यांचं माहितीच नाहीये तरी पण डिटेक्ट होतंय, हे कसं होतं? ठीक आहे, त्यामुळे आजचं प्रॅक्टिकल आपण घेतलं होतं.
काय फक्त बघायला की हा ऑरा कसा आपल्या लाईफला परिणाम त्याच्यावरती करत असतो. आपले थॉट्स, आपले चक्र, फिजिकल, मेंटल, नातेसंबंध किंवा कोणत्याही लेवलमध्ये असो, एंट्री पॉइंट कुठे आहे? ऑरावर. ठीक आहे. म्हणून ह्याच्यानंतर जेव्हा सेकंड अँड थर्ड लेवलला जातो तिकडे डेली प्रॅक्टिसमध्ये पहिला आहे ऑरा क्लेन्झिंग, रोजच्या रोज. ओके. एखाद्या हिलरचाच ऑरा क्लीन नसेल तर कसं चालेल? ठीक आहे. त्यामुळे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये पहिलं तर आम्ही रोज विचारलं पण जातं, रोजच्या डेली प्रॅक्टिसमध्ये दिलं जातं की पहिलं ऑरा क्लिन्झिंग आणि मग नंतर ऍक्टिव्हेशन वगैरे जे काय बाकीच्या प्रोसिजर आहे. ओके. कळलं इथपर्यंत? तर तुमचा जो अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात राहणार आहे ते परवा असणार आहे. उद्या बॅच 1चा शक्तिपात आहे सकाळी 6 वाजता. तुमचा परवा सकाळी म्हणजे संडे येईल ना, सकाळी 6 वाजता असणार आहे. नॉर्मली आपण 5ला ठेवतो पण सॅटर्डे संडे येतोय म्हणून आपण 6ला ठेवतो. म्हणजे ठीक आहे. उद्या आणि परवा ते 6 वाजता असणार. उद्या बॅच 1चा 6 वाजता आहे. आता ही बॅच किती आहे? नंबर 1 काय 2 आहे? मला ही बॅच 2 आहे, तुमची बॅच 2 आहे. तुमचा परवा सकाळी 6 वाजता. ठीक आहे. परवा सकाळी 6 वाजता. हो. आणि उद्या शक्तिपात उद्या नॉर्मल तुमचा लेक्चर आहे. शक्तिपात उद्या नाहीये. शक्तिपात ह्या बॅचचा परवा सकाळी 6 वाजता. ओके. आणि संध्याकाळची जी बॅच आहे तिचा उद्या आहे. मुद्दामून 2 बॅचेस ठेवलेल्या आहेत. ज्यांना परवा पॉसिबल नसेल त्यांनी उद्याच्या बॅचमध्ये या. नाहीतर बोलाल की आम्हाला पॉसिबल नव्हतं म्हणून मी आलोच नाही, मला यायचं होतं, मग आता कधी करू. आता मग नेक्स्ट याला वाट बघायला लागेल. ज्यांना परवा पॉसिबल नाही त्यांनी उद्याच्या बॅचमध्ये येऊ शकता. ज्यांना म्हणून 2 चान्स आहेत. ज्यांना उद्या पॉसिबल नाही ते परवाच्या बॅचमध्ये येऊ शकतात. ठीक आहे. कारण की असे राहतात. किती बोललं तरी पण उद्याच्या बॅचवाले बोलणारच आहेत की आमचं राहून गेलं, आम्ही परवा येतो. उठली नाही, मी असं झालं तसं झालं. त्यामुळे आपण 2 चान्सेस देत असतो. ठीक आहे. चालेल. म्हणजे उद्या आपण नॉर्मल 9 वाजता संध्याकाळी यायचंय आणि परवा सकाळी 6 वाजता यायचं. हो. ठीक आहे. ओके देन. आणि एक सांगायचं राहिलं, शक्तिपात ज्यांचा लेवल 1चा ऑलरेडी झालेला असेल त्यांनी पुन्हा शक्तिपात घ्यायचा नाही. शक्तिपात लाईफमध्ये एकदाच घ्यायचा असतो. जन्माला सारखे येतो का आपण? नाही येत. तसंच आहे शक्तिपाताचं. ज्यांचं ऑलरेडी लेवल 1चा शक्तिपात दुसरीकडून किंवा कुठे झाला असेल त्यांनी परत शक्तिपात नाही घ्यायचाय. ओके. ठीक आहे, चालेल. कोण शक्तिपात झालेला असेल तरी सुद्धा घेऊ शकतं. त्याच्यामध्ये क्रायटेरिया हा आहे की शक्तिपात ऑलरेडी घेतलेला आहे पण तो खूप वर्षापूर्वी घेतलाय, 10-12 वर्षापूर्वी. आणि दुसरं आहे ते म्हणजे शक्तिपात 10 वर्षापूर्वी घेतलाय पण कधी प्रॅक्टिसच केली नाहीये, काही एनर्जी जाणवतच नाहीये, तर परत शक्तिपात घेऊ शकता. नाहीतर 10-12 वर्षापूर्वी जरी शक्तिपात घेतला असेल आणि प्रॅक्टिस चालू असेल तर घेण्याची गरज नाही. ओके. हे क्लिअर आहे? चालेल. थांबूया आता आपण. बाकीच्यांनी ज्यांनी प्रॅक्टिकल नाही केले त्यांनी नंतर करून घ्यायचे, त्याशिवाय जमणारच नाही. ओके. थँक्यू. बाय. थँक्यू मॅम. थँक्यू. बाय. थँक्यू मॅम. गुड नाईट. ओके. बाय.